नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. मवियाचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं. ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादीला 10 जागा दिल्या जाणार. तर वंचितसाठी 4 जागांचा प्रस्ताव. हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना ठाकरे गटाच्या कोट्यातून. खात्रीलायक सूत्रांची माहिती. ठाकरे गटाच्या वाट्याला रत्नागिरी, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, हिंगोली, यवतमाळ, हातकणंगले, सांगली, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर आणि ईशान्य मुंबई अशा 22 जागा. काँग्रेसच्या वाट्याला 16 जागा. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर मध्य मुंबईची जागा. मवियाच्या जागावाटपाच्या सूत्रामध्ये शरद पवार गटाला लोकसभेसाठी बारामती, शिरूर, बीड, दिंडोरी, रावेर, नगर, म्हाडा, सातारा, वर्धा, भिवंडी अशा 10 जागांचा समावेश. विजय शिवतारे आज फडणवीसांची भेट घेणार. बारामतीमधली परिस्थिती फडणवीसांना सांगणार आणि नेत्यांच्या भेटीगाठीनंतर पुढील दिशा ठरवणार, शिवतारेंची माहिती. पुण्यात आज चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची समन्वयक बैठक. पुणे लोकसभेमधील 3 विधानसभा मतदारसंघाची बैठक. सर्व घटक पक्षांमध्ये समन्वयासाठी बैठकीचं आयोजन. चंद्रकांत पाटलांनंतर आता अजित पवारही महायुतीची समन्वय बैठक घेणार. 20 मार्चला अजितदादांची शिरूर मतदारसंघामध्ये महायुतीची समन्वयक बैठक. उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवसीय हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. आज वसमत, सेनगाव आणि कळमनुरीमध्ये ठाकरेंचा जनसंवाद दौरा. शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन. देशभरातील दिग्गज नेत्यांची सभेला उपस्थिती. सभेला मोठी गर्दी. भाजपला मिळालेले इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे खंडणीचं रॅकेट. दडपशाही विरोधातच इंडिया आघाडी एकजूट झाल्याचा राहुल गांधींचा दावा. तर मोदींना तुम्हीच हरवू शकता असं ईडी अधिकारी म्हणाल्याचा किस्साही सांगितला. राजा की आत्मा ईव्हीएम में है. राहुल गांधींचा मोदींवर हल्ला बोल. तर आमचा लढा एका व्यक्तीविरोधात नाही, राहुल गांधींचं वक्तव्य. मोदींच्या कुटुंबामध्ये फक्त ते आणि त्यांची खुर्चीच. उद्धव ठाकरेंचा घणाघात. तर घटना बदलण्यासाठी भाजपला 400 पार जायचं आहे, ठाकरेंचं वक्तव्य. आश्वासन पूर्ण न करणाऱ्यांना सत्तेपासून दूर करायचं. देशामधल्या परिस्थितीमध्ये बदल आणण्याची गरज. दबाव तंत्राविरोधात आपल्याला पावलं उचलावी लागणार, शरद पवारांचं वक्तव्य. सोबत असो वा नसो आपण लढलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांचं इंडिया आघाडीच्या नेत्यांना आवाहन. तर आंबेडकरांकडून ईव्हीएमचा जोरदार विरोध. धाराशिवमधून मराठा समाज 1000हून अधिक अर्ज दाखल करणार. सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये एकमतानं निर्णय. राजकीय पुढाऱ्यांना आता गावबंदी नाही तर दारबंदी. बैठकीमध्ये निर्णय. खासदार उन्मेष पाटलांना पुन्हा उमेदवारी मिळावी. जळगावच्या 12 गावांमधील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांचा एल्गार. किनोद गावामध्ये एकत्र येत ग्रामस्थांकडून भाजपचा निषेध. वकील असीम सरोदेंना शिवसेनेकडून नोटीस. 2 दिवसामध्ये माफी मागा नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. बालाजी कल्याणकर आक्रमक. शिवसेनेचे 12 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं सरोदेंनी केलं होतं वक्तव्य. साताऱ्याच्या कराडमध्ये निवडणुकांपूर्वीपर्यंत नवमतदार नोंदणी सुरू राहणार. कराडचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती. कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयामधील कॅथलॅबचे स्थलांतर स्थगित करावं. पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये पॅन्थर्स पार्टीचा मेळावा. लवकरच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षाकडून अधिकृत घोषणा होणार. नाशिकच्या नांदगावमध्ये पावसाअभावी दुष्काळाची स्थिती. 1 हंडाही पाणी मिळत नसल्यानं ग्रामस्थ गाव सोडत असल्याचं भयावह चित्र. शासनानं पाण्याचं नियोजन करण्याची गरज. मालेगावमधल्या गिरडा आणि चणकापूर धरणामधील पाणीसाठ्यामध्ये घट. पाणी टंचाईमुळे टँकरच्या मागणीमध्ये मोठी वाढ. ग्रामीण भागामध्ये रोज टँकरच्या 40 फेऱ्या. भंडारामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी हलका तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस. वर्धा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीटीचा तडाखा. पुलगाव, वायफळ शिवारामध्ये तुरळक गारपीट. जोरदार वाऱ्यामुळे गव्हाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये अवकाळी पावसामुळे लग्न मंडप कोसळला. वऱ्हाडी मंडळींची तारांबळ. तर दुसरीकडे अवकाळीमुळे पुन्हा बळीराजा हवालदिल. परभणीच्या गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस. ऐन गहू काढणीच्या तोंडावर आलेला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी. नवी मुंबईच्या बाजारपेठेमध्ये बटाटा महागला. मागील आठवड्यामध्ये 8 ते 9 रुपये किलोवर असलेले बटाटे आता 18 ते 19 रुपये किलोवर. भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयामध्ये वर्षभरात 40 प्राण्यांचा मृत्यू. बहुतांशी प्राण्यांचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याची माहिती.
परभणीच्या गंगाखेडमध्ये लाकडानं भरलेला ट्रक उलटला. अपघातामध्ये दुचाकीस्वार 3 जण गंभीर जखमी. जखमींवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल पालिका सज्ज. 24 तासामध्ये पनवेल शहर होर्डिंग मुक्त. पनवेल आयुक्त गणेश देशमुख ॲक्शन मोडवर. मालेगावमधल्या विविध पक्षांचे 870 बॅनर पोस्टर हटवले. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर महापालिका कर्मचारी बॅनर पोस्टर हटवण्यात व्यस्त. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलीस ॲक्शन मोडवर. प्रतिबंधात्मक कारवाया सुरू. निम्न लष्कर दल जिल्ह्यामध्ये दाखल. एसटीवरील राजकीय जाहिराती काढण्यास सुरुवात. निवडणूक आचारसंहितेच्या पालनासाठी एसटी महामंडळाची खबरदारीची पावलं. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मत्स्यालय उभारण्यासाठी महापालिका 60 कोटी रुपये खर्च करणार. पर्यटकांना लवकरच काचेच्या बोगद्यांमधून प्रवेश करत देशी विदेशी रंगीबेरंगी मासे पाहायला मिळणार. परळीच्या लघुसिंचन धरणामधील पाणी नदीपात्रामध्ये सोडण्याची नागरिकांची मागणी. संतप्त नागरिकांचं धरणं आंदोलन. वर्ध्याच्या सावंगी रुग्णालयाचा वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवा विक्रम. एकाच वेळेला लिव्हर आणि किडनीचं प्रत्यारोपण. मृत युवकाचं लिव्हर हे 58 वर्षीय रुग्णाला प्रत्यारोपण तर 36 वर्षीय स्त्रीला किडनी प्रत्यारोपण. बीडच्या आष्टीमधील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात. बंधाऱ्यामुळे परिसरातील 27 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. खासदार उन्मेष पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळावी. जळगाव तालुक्यामधील 12 गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार. प्रताप चिखलीकरांनी माहूरच्या रेणुका माता मंदिराचं दर्शन घेतलं. देवस्थानच्या वतीनं खासदार चिखलीकर आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार. नांदेड लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर. वाशिमच्या कारंजामधील डहाके निसर्ग पर्यटन केंद्रासाठी 11 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर. पर्यटनाला गती मिळणार. परभणीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जोपर्यंत रामदास आठवलेंचा आदेश येत नाही तोपर्यंत महायुतीचं काम करणार नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या परभणी आघाडीची भूमिका. परळीच्या लघुसिंचन धरणामधील पाणी नदीपात्रामध्ये सोडण्याची नागरिकांची मागणी. संतप्त नागरिकांचं धरणं आंदोलन. सिंधुदुर्गमधील कुंभवडे मार्गावर पट्टेरी वाघाचं दर्शन. पर्यावरण संवेदनशील परिक्षेत्राचा प्रश्न रखडलेला. नागपुरात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. पुढील 2 दिवस गारपीट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता. गरज नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन. वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये हळदीला कमाल. 18,200 रुपये प्रति क्विंटल दर. हळद उत्पादकांना मोठा दिलासा. जळगावमध्ये रमजानच्या पार्श्वभूमीवर केळीचे भाव स्थिर. कंटेनरचे दर वाढल्यानं केळी निर्यातही रोडावली. नाशिकमध्ये मागील 4 दिवसांपासून सिटीलिंक बस सेवा ठप्प. बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यानं 4थ्या दिवशीही बस सेवा विस्कळीत. मध्य रेल्वेच्या होळीसाठी 12 विशेष गाड्या. मुंबई आणि पुण्यावरून दानापूर गोरखपूरसाठी गाड्यांची सोय. काही विशेष गाड्यांना नागपुरात थांबा. जळगाव विमानतळावरून 8 एप्रिलपासून गोवा हैदराबाद विमानसेवा सुरू होणार तर 1 मे पासून पुण्यासाठी विमानसेवा. लोकसभा निवडणुकांमुळे सीएच्या परीक्षा लांबणीवर. सीएच्या इंटर, फायनल आणि फाउंडेशन परीक्षेचं नवीन वेळापत्रक 19 मार्चला प्रसिद्ध होणार.